जो अजेंडा आला होता आणि त्याची बैठक काल होणार होती, परंतु बैठक होणार आणि अजेंडा पाठवला आणि ऐन मोमेंटला म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता बैठक रद्द झाल्याचं जाहीर करण्यात आलं. बैठक का रद्द केली हे प्रशासनाकडून जाहीर केलं नाही आणि आम्हाला फक्त एक इंटिमेशन पाठवलं गेलं. आणि या बैठकीमध्ये जे अजेंडा येणार होता प्रॉपर, तो एक मार्च आणि एप्रिल महिन्याचा जे रिक्त होती अजेंडा, तो एक आणि 6 नवीन काही विषय आले होते. त्यातला मी सर्वात प्रमुख विषय की जो 5 जी रुग्णालय आहेत त्याच्यामधल्या रक्तपेढ्या ह्या मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पीपीपी मॉडेल म्हणून प्रायव्हेट तत्वावरती चालवायला देणार आहे आणि त्या रक्तपेढ्या प्रायव्हेट तत्वावर चालू देण्यासाठी आमचा हा विरोध आहे आणि आम्ही तो इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये देखील विरोध प्रामुख्याने शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व सदस्य मांडणार आहोत. पण विरोधाला विरोध न करता नेमका विरोध काय या गोष्टी देखील तुमच्या समोर आणणं गरजेचं आहे. आता जेव्हा मुंबई महापालिकेच्या ज्या काही 4 हॉस्पिटल्स आहेत, मग सायन असू दे, केईएम असू दे, नायर असू दे, मेडिकल कॉलेजेस, त्याच्यामध्ये ज्या रक्तपेढ्या असतात त्याच्यामध्ये सर्जरीसाठी जे ब्लड लागतं ते ब्लड आपण गरिबांना मोफत त्या ठिकाणी किंवा 100-200 रुपये काय घेऊन देत असतो. या प्रायव्हेटसाठी आपण ज्या जागा देतोय, मुळात ब्लड तयार करण्याचे 2 प्रकार आहेत, होल ब्लड आणि त्याच्यावर प्रक्रिया केलेलं दुसरं ब्लड. आता होल ब्लड साठी फक्त 100 स्क्वेअर मीटर जमीन पाहिजे, म्हणजे जागा पाहिजे, आणि जर कधी त्याच्यामध्ये टेक्निशियननी त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असेल तर 150 स्क्वेअर मीटर लागतं. मग ह्या 5 जणांना म्हणजे भगवती इथे 310 स्क्वेअर मीटर आपण जागा देतोय, एमपी अग्रवाल इथे 367 स्क्वेअर मीटर जागा देतोय, राजावाडीला 248 स्क्वेअर मीटर देतोय. मग ही एक्स्ट्रा जागा का दिली जाते? ह्याचा भविष्यामध्ये वेगळ्या कारणासाठी व्यावसायिक वापर होण्याची शक्यता आहे. तर माझी म्हणणं आहे की हे चुकीचं आहे. त्यानंतर त्यांना 1100 रुपये दर आपण घेऊ शकतो असं त्यांना अट टाकून दिलेली आहे. आता मला सांगा, जिथे आपण मोफत देतोय, आरोग्य खात्याचा एवढा मोठा बजेट आहे आणि आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण हे गरीब असतात, जर त्यांना भविष्यामध्ये 1100 रुपये सांगितले होल ब्लडसाठी, पण त्याच्यामध्ये टेक्निशियन जेव्हा एखादा बदल करतात तेव्हा तेच ब्लडची बॉटल आजच्या घडीला 1600 ते 1700 रुपयाला प्रायव्हेटमध्ये विकली जाते, त्याच दराने किंवा त्याच्यापेक्षा जास्त दराने विकली जाणार आहे. मग हे अपेक्षित होतं का नवीन जे आलेल्या बीजेपी गव्हर्नमेंट कडून, जे मुंबई महापालिकेला, की तुम्ही रक्त देखील आज विकत घ्यावं लागणार मुंबई महापालिकेमधील नागरिकांना, रुग्णांना? ह्याच्यासाठी आमचा विरोध आहे. तिसरं, याच्यामध्ये थॅलेसिमियाचा जो पेशंट असतो त्याला 10 दिवसाला एक रक्ताची बॉटल लागते. मग ती रक्ताची बॉटल मिळण्यासाठी बिचारा तो पेशंट तिथे तासनतास त्या हॉस्पिटल जवळ जागा बसलेला असतो की बाबा मला पेशंटला मिळालं पाहिजे. ह्या संदर्भात कुठेही अजेंड्यावर लिहिलेलं नाहीये की त्याला मोफत मिळणार, काय मिळणार, म्हणजे भविष्यात त्याला देखील पैसे पेड करावे लागतील. तर ह्यासाठी आमचा विरोध आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर दिसल्या त्याप्रमाणे आमचं ह्यासाठी म्हणणं आहे की आम्ही उपाय पण सुचवतोय की मुंबई महापालिकेच्या ज्या ब्लड बँका आहेत त्या ब्लड बँका सक्षम करणं गरजेचं आहे. आज त्या ब्लड बँकामध्ये हे नाहीये, टेक्निशियन नाहीये. आता केईएमचा विचार केला तर आपण त्या ठिकाणी प्रायव्हेट भरती करून टेक्निशियन त्या ठिकाणी आणले. मग ह्या ब्लड बँका आहेत त्या सक्षम आपण का करत नाही? त्यातली इन्स्ट्रुमेंट जी आहेत ती नव्याने आणून, जी कालबाह्य झालेली इन्स्ट्रुमेंट काढून नवीन इन्स्ट्रुमेंट आणून त्या ब्लड बँकांमधून जास्तीत जास्त ब्लड आपल्याला कसं मिळेल, जनजागृती करण्यावरती भर दिला पाहिजे. कारण रक्तदाता जर मोफत ब्लड देतोय तर तुम्ही कोण आहे त्याचे प्रायव्हेट पैसे घेणार? म्हणून भविष्यात ह्या ब्लड बँकावर कुठलं बंधन राहणार नाही. गेल्या आता MRI असू दे, सिटी स्कॅन असू दे, ते देखील प्रायव्हेट तत्वावर चालू करण्यासाठी मुंबई महापालिकेने दिलेले आहे. हे जे पाऊल पडतंय, आज त्यांनी फेरीफेरियल हॉस्पिटलमध्ये दिलं, भविष्यामध्ये मेडिकल कॉलेजच्या रक्तपाड्या देखील भाड्याने दिल्या जातील. त्याच्यामुळे आम्ही या गोष्टीसाठी विरोध करतोय. आम्ही यासाठी सुधार समितीमध्ये पण विरोध करणार आहोत आणि भविष्यात होणाऱ्या महापालिकेच्या जेव्हा सभागृहात हा विषय येईल तेव्हा देखील आम्ही विरोध करणार आहोत, मुंबईकरांसाठी विरोध करणार आहोत. शेवटी आम्हाला मुंबईकरांच्या रुग्णाची काळजी आहे आणि आजपर्यंत शिवसेना ज्या वेळेला महापौर या ठिकाणी बसला होता त्यावेळेला 25 वर्षामध्ये आपण या सगळ्या रक्त माफक दरांमध्ये त्यांना सगळ्यांना रक्त दिलेलं आहे आणि ते चालू राहावं ही म्हणून इच्छा आहे. त्यानंतर 2 प्रस्ताव आलेले आहेत डी वॉर्ड मधले. त्या दोन्ही प्रस्तावामध्ये एका ठिकाणी ग्रीन झोन रद्द करून त्या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन करण्याचे प्रस्ताव आले. आता मुंबईमध्ये 2034चा जेव्हा डीपी आमच्या सरकारच्या अधिपत्याखाली आम्ही आणला होता त्यावेळेला उद्देश हेच होता की त्या ठिकाणी असणारे आरजी आणि पीजी झोन वाढवावे. आणि आरजी आणि पीजी झोन वाढवलेले आपण जेव्हा रेकमेंड करतो एका डीपी मध्ये
ते काढण्याचा प्रस्ताव यांच्याकडून आलेला आहे. म्हणजे मुंबई शहरासाठी आज पर्यावरणाच्या मुद्द्यावर तुम्ही अर्थसंकल्पामध्ये हजारो कोटी रुपये तरतूद करताय. का करताय? तर पर्यावरणात समतोल राहावा. मग तो समतोल राहावाची तरतूद करताना या ठिकाणी असणारे पीजी आणि आरजी तुम्ही काढून टाकताय. आज तुम्ही जो बी वॉर्ड मध्ये जो एक आलेला आहे बंगल्याचा बगीचाचा कॅन्सल करणं आणि त्या ठिकाणी रेसिडेन्शियल करणं, तो बंगला खाजगी मालकाचा आहे. त्या ठिकाणी खाजगी मालक गोयंका म्हणून आहे. त्यांचं खाजगी मालकांचं काढून त्या ठिकाणी तिथे 4 माळ्याची 3 माळ्याची FSI आणून बिल्डिंग उभी केली जाणार आहे. हे अभिप्रेत होतं का मुंबईकरांना तुमच्याकडून? तर त्यासाठी आमचा विरोध आहे. त्यानंतर बँड्रामध्ये एका खेळाच्या मैदानाचं आरक्षण काढून त्या ठिकाणी एक्झिबिशनचं आरक्षण टाकलं जात आहे. त्याला आमचा विरोध आहे की असणारी मैदानं सांभाळली पाहिजेत, टिकून ठेवली पाहिजेत. भविष्यामध्ये मैदानाची संख्या वाढली पाहिजे. भविष्यामध्ये एक्झिबिशनसाठी बाकीचे प्लॉट तुम्ही घ्या ना, मैदानाचा प्लॉट का घेताय? त्या ठिकाणी भविष्यामध्ये जर एक्झिबिशन चालू केलं, वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्या ठिकाणी मैदान ऑलरेडी कमी आहेत, ती मैदानं वाढवणं गरजेचं आहे. म्हणून आमचा विरोध आहे. म्हणून ही इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये जे विषय आले त्या विषयाला आम्ही विरोध करणार.